हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 22. वेदै अनेकै अहमेव वेदो वेदांतकृत वेद विदेव चाहम न पुण्य पापे मम नास्ति नाशो न जन्म देहेंद्रिय बुद्धिरस्ती. अनेक वेदांमध्ये जे सांगितलेले आहे तेच मी सांगितले आहे. उपनिषद जाणून देणारा मीच आहे. वेदात माझीच चर्चा आहे. मला पापपुण्य जन्म मरण नाही. मी देहादी इंद्रिय आणि बुद्धी रहित आहे. अनेक वेदांमध्ये जे सांगितले आहे ते मी सांगितले आहे. ते मीच सांगितले आहे. उपनिषदे जाणून देणारा मीच आहे. वेदात माझीच चर्चा आहे. येथे अनेक वेद असे म्हटलेले आहे. सध्या तरी 4च वेद उपलब्ध आहेत. अनेक असे म्हणण्यात 4ही वेद असे म्हणायचे असावे. वेद याचा अर्थ आहे ज्ञान. अध्यात्मात ज्ञान म्हणजे केवळ परम आत्मब्रह्माचे ज्ञान. परमात्मा प्राप्त कसा करावा याचे ज्ञान. अध्यात्मात परमात्मा साध्य करायची चर्चा. परमात्म्याचा साक्षात्कार घडविण्याच्या विद्येची चर्चा. परमात्म्याचा गायलेला महिमा इत्यादी म्हणजे ज्ञान. अध्यात्मात परमात्मा सोडून इतर सर्व ज्ञानाला अज्ञान असे म्हणतात. अध्यात्मात भौतिक वस्तू जगताच्या ज्ञानाला अज्ञान म्हणतात. अध्यात्मात अन्न वस्त्र निवारा याच्या ज्ञानाला अज्ञान असेच म्हणतात. जोपर्यंत या अज्ञानात मानव जीवन जगत आहे, जोपर्यंत तो या अज्ञानातच वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत रत आहे, तोपर्यंत तो अज्ञानातच खितपत असणार आहे. मानवाने भौतिक वस्तू जगताचा उपयोग केवळ देह जीवित राहण्यापुरताच करावा. त्यातच रत राहू नये. भौतिक वस्तू जगताच्या लोभ प्रलोभनात गुंतू नये. मानवी देहाची उपलब्धी आत्ममिलन ही आहे. यास्तव त्याने वेदाध्ययन करावे आणि आपला आत्मोद्धार साधावा अशी अपेक्षा आहे. परमात्मा म्हणजे स्वयंभू महादिव्य चेतना ऊर्जा आहे. तो अदृश्य अरूप निराकार आहे. परमात्मा आदी अनादी आहे. परमात्मा महाविराट आहे. या विश्वाच्या पसाऱ्याचा मानवाला थांग पत्ता लागत नाही. विश्वाच्या आरंभी परमात्म्याखेरीज येथे काहीही कोणीही नव्हते. हे विश्व अस्तित्वात येण्याआधी येथे एकमेव परम आत्मब्रह्म होते. त्या परम आत्मब्रह्मामधून ओम असा महादिव्य ध्वनी झाला आणि हे विश्व आणि त्यातील वस्तू जगत निर्माण झाले. परम आत्मब्रह्म ही विश्वाची आणि विश्वातील वस्तू जगताची सुरुवात आहे, स्थिती आहे आणि शेवटही आहे. वर्तुळ हा विश्वाचा स्थायी नियम आहे. येथील प्रत्येक गोष्टीला आणि वस्तूला वर्तुळाकार हा नियम लागू आहे. त्या महादिव्य परम आत्मब्रह्म ऊर्जेमधून सर्व काही उत्पन्न होत असते आणि त्याच ऊर्जेमुळे ते येथे काही काळ टिकते आणि शेवटी त्याच ऊर्जेमध्ये ते विलीन होते. असे उत्पत्ती स्थिती लय सतत चालू असते. हे सर्व त्या स्वयंभू परमात्म्याच्या नियमाप्रमाणे त्याच्या मर्जीने चालू असते. त्यात कोणीही काहीही कसलाही बदल करू शकत नाही. हे सर्व सांगायचा हेतू असा आहे की यामुळे परमात्मा मानवाला अनाकलनीय आहे. वेद हे विश्वातील पहिले वाङ्मय आहे. त्याचे 3 भाग आहेत. ब्राह्मण भागात परमात्म्याच्या उपासनेसाठी मंत्रतंत्र आहेत. मंत्रांमुळे आध्यात्मिक वातावरण तयार होते, ऊर्जा तयार होते, साधनेत एकाग्रता येते. दुसऱ्या आरण्यके भागात निसर्ग वर्णन आहे. निसर्ग माणसाचे मन हरखून घेतो. निसर्ग सानिध्यात माणूस निसर्गाप्रमाणेच निरागस होतो. ध्यानासाठी निसर्गासारखे वातावरण आणि साधन नाही. तिसरा भाग आहे वेदांत. वेदांचे सत्वसार आणि तत्वसार यांनाच उपनिषदे असे म्हणतात.
अशा प्रकारे परमात्म्याची आणि वेदांची माहिती करून घेतल्यावर एक गोष्ट लक्षात येईल की हे असे वेद मानवनिर्मित असणे शक्य नाही. मानवाला अनाकलनीय असलेला परमात्मा, मानवाला स्तिमित करणारे हे विश्व, याबद्दल मानवाला त्या परमात्म्यानेच त्याच्याबद्दल काहीतरी सांगितल्याशिवाय समजणे शक्य नाही. आपल्याकडे अनोळखी व्यक्ती आली की स्वाभाविकच त्याने त्याची स्वतःच ओळख करून दिल्याखेरीज आपल्याला त्याच्याबद्दल काहीही माहिती समजणार नाही. वेदांबद्दल एक गोड कथा आहे. पारंपरिक विचाराने असे मानले जाते की ओम हा स्वयं भगवान विष्णूंच्या अनाहत चक्रामधून उत्पन्न झाला. भगवान विष्णू शेष शयनी शांत पहुडले असताना त्यांच्या छातीमधून ओम असा ध्वनी बाहेर आला. यामधून विश्व बाहेर आलं. या विश्वाची व्यवस्था पाहण्यासाठी, रचना करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाची निर्मिती केली. ब्रह्मा जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने चारी बाजूला नजर फिरवली. त्यातून त्याला 4 तोंडे आली. त्याला ते विश्व पाहून काही कळेना. तो गोंधळला. तो भगवान विष्णूंना शरण गेला. तेव्हा विश्वाची व्यवस्था, रचना कशी करावी त्याचे संकेत असलेले वेद भगवान विष्णूंमधून प्रकट झाले. परंतु वेदांचा अर्थ ब्रह्मदेवाला कळेना. तेव्हा तो पुन्हा भगवान विष्णूंना शरण गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला ओंकार साधना करायचा उपदेश केला. जेव्हा ब्रह्माने ओंकाराचा जप केला तेव्हा त्याच्यात विलक्षण ऊर्जा तयार झाली. या ऊर्जेने त्याला विलक्षण शक्ती दिली. त्याला ओंकारामधून इतर अनेक नाद ऐकू आले. ते जणू काही त्याच्यातूनच स्फुरण पावत आहेत असं त्याला वाटलं. या नावातूनच शब्दसृष्टी, स्वरसृष्टी निर्माण झाली. वेदांचे ज्ञान होऊ लागले. सृष्टीची रचना ज्ञात झाली. ती रचना कशी करावी ते उमजले. वेद हे अपौरुषेय म्हणजे कोणी मानवाने लिहिलेले, सांगितलेले नाहीत. ते प्रत्यक्ष परमात्म्याने मानवाला मानवाच्या कल्याणाकरता उपलब्ध केले. या विश्वाचं गूढ मानवाला उकललं जावं म्हणून वेद परमात्म्याकडून उपलब्ध केले गेले. वेद या शब्दांची अदलाबदल केली की देव असा शब्द तयार होतो. ही शब्दकोटी वेदांचं पावित्र्य कळायला पुरेशी आहे. वेद मानवाला प्रत्यक्ष परमात्म्याकडून सांगितले गेले. ते मानवाने ऐकले म्हणजे श्रुत केले. ही श्रुती मानवाने आपल्या स्मृतीत साठवली. ती स्मृती जतन केली. नंतर ते श्रुत झालेले वेद या स्मृतीमधून इतरांना पुराणांमधून, व्याख्यानांमधून, भाषणांमधून, वक्तव्यामधून उक्त केले, सांगितले, कथन केले, समजावून दिले. म्हणजेच पुराणोक्त केले. श्रुती, स्मृती, पुराणोक्त यामधून एक चौथी गोष्ट घडली. मानवाला या अशा अध्ययनातून, त्यासाठी केलेल्या परिश्रमातून, अखंड साधनेतून या विश्वाचं, सृष्टीचं ज्ञान प्राप्त होऊ लागलं. परमात्म्याकडून मानवाला वेद श्रुत झाले. ही केवळ श्रद्धा नाही, ते एक सत्य आहे. ध्यानामध्ये ज्ञानप्राप्ती होते. हे ज्ञान आत्म्याकडून मिळतं. आजही अनेकांना हा अनुभव येत असतो. येथे श्रुती याचा थोडा व्यापक अर्थ घ्यायचा आहे. श्रुती म्हणजे फक्त ऐकणं असा अर्थ न घेता पंचज्ञानेंद्रियांकडून ज्ञात झालेले ज्ञान असा घ्यायचा आहे. असे ज्ञान प्राप्त झाले की बुद्धी, मेंदू, मन इत्यादी इंद्रियांना संवेदना मिळालेल्या आपल्याला जाणवायच्या आत आपल्याकडून कृती होते. इंद्रियांना संवेदना मिळालेल्या आपल्याला जाणवायच्या आत आपल्याकडून कृती होते. आपली कर्मेंद्रिय कर्म करून मोकळी होतात. हे सर्व झाल्यावर आपण जागृत होतो. प्रत्येकात अतेंद्रिय शक्ती असते, ती जागृत होते. कित्येक वेळेला असा अनुभव येतो की हे जे काही मी केले ते मी केल्याचा भास आहे, हे मी केलेले नाही. हे खरे आहे की माझ्या हातून, माझ्याकडून हे झाले आहे, परंतु हे केल्याचे यावर विचार केल्याचं मला स्मरत नाही. हात गरम पाण्यात गेल्यावर तो लगेचच आपोआप झटकन मागे घेतला जातो. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. परंतु श्रुती ही प्रतिक्षिप्त क्रिया नसते. प्रतिक्षिप्त क्रिया ही साधारणपणे संरक्षणासाठी आपोआप होते. येथे संरक्षणाचा प्रश्न नसतो.
येथे आपण काही काम करण्याचा संकल्प सोडलेला असतो. त्यावर आपण काम करत असतो. हे काम करताना अचानक आपल्या इंद्रियांच्या शक्तीबाहेर, ताकदीच्या पलीकडे आपण त्या कामावर कृती करतो. ती इतकी चांगली असते, अद्भुत असते, की हे आपणच केले का असा आपल्यालाच प्रश्न पडतो. हे आपल्याच हातून झाले का असा आपल्यालाच अचंबा वाटतो. मग आपल्या लक्षात येते की हे अतींद्रिय शक्तीमधून झाले आहे. यात आपला सहभाग केवळ निमित्त असल्याचा आहे. याचाच अर्थ ते काम करताना आपण ध्यानावस्थेत गेलो होतो. ध्यानातून, आत्मशक्तीमधून या संवेदना प्रसूत झाल्या. याच कारणास्तव ऋषींनी वेद हे परमात्म्याने सांगितलेले, परमात्म्याने दिले असे म्हटले आहे. त्याचं श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतलेलं नाही. 1,400हून जास्त उपनिषद आहेत, परंतु या उपनिषदांचा लेखक कोण आहे हे कोणीही लिहून ठेवलेले नाही. कारण ही उपनिषदे ऋषींना ध्यानावस्थेत श्रुत झालेली असावीत. त्यामुळे त्यांनी त्याचं श्रेय स्वतःकडे घेतलेलं नाही. आजच्या युगात आत्ताच्या पिढीलाही या अतींद्रिय शक्तीचा अनुभव येत असतो. ही ध्यानावस्था असते. ही शक्ती आपल्याला आपणहून ज्ञान प्रदान करते. ही शक्ती मुद्दामहून जोपासावी, वाढवावी आणि प्रज्ञा प्राप्त करून घ्यावी. मला पापपुण्य जन्म मरण नाही. परमात्म्याला पापपुण्य जन्म मरण नाही असे सांगण्यात परमात्मा असा द्वैताच्या अतीत, अशा द्वैताच्या पलीकडे आहे असे सांगायचे आहे. अध्यात्माला ब्रह्माचरण अपेक्षित आहे. विश्व निर्मित झाल्यावर या विश्वात परमात्मा अंशात्मक रूपाने येथे जीवात्मा निर्माण करून विश्वातील सृष्टीलीला अनुभवण्यासाठी, या सृष्टीलीलेचा आस्वाद घेण्यासाठी देह धारण करून राहिलेला आहे. यात ही सृष्टी जशी आहे तशी ती अनुभवणे, या सृष्टीत जे काही सौंदर्य आहे ते उपभोगणे असा हेतू आहे. यातच असे स्पष्ट होते की अंशात्म्याला या सृष्टीत मुद्दामहून काही बदल करणे अपेक्षित नाही. सृष्टीत सृष्टी नियमाप्रमाणे बदल होत असतात. हा बदल ही मोठी मौज आहे, लीला आहे. असा बदल नैसर्गिक सृष्टी नियमाप्रमाणे होत असतो. असा बदल कुणीही करत नसतो. या बदलातही लीला आहे. असे हे सर्व अनुभवण्यासाठी अंशात्मा येथे वास्तव्याला आला आहे. याचा अर्थ सृष्टीलीला अनुभवित असताना जीवात्म्याने किंवा देहादी इंद्रियांनी स्वतःला त्यात सहभागी करून घ्यायचे नाही. जीवात्म्याने किंवा देहादी इंद्रियांनी स्वतःला त्यात गुंतवून घ्यायचे नाही. याचा अर्थ देहादी इंद्रियांना सृष्टीलीलेने प्रभावित होऊन भावना निर्माण होता कामा नयेत. त्यांनी सृष्टीलीलेला केवळ साक्षी राहून त्याचा केवळ आनंद घ्यायचा आहे. सृष्टीलीलेत सहभागी व्हायचे नाही, त्यात बदल करायचा नाही, कसलीही आणि कोणतीही अपेक्षा करायची नाही. जे काही झाले, होत आहे आणि होणार असेल त्याचा फक्त निर्भेळ आणि निर्लेप आनंद घ्यायचा आहे. जे काही उपभोगायला मिळत आहे केवळ तसे आणि तेच आपण उपभोगावे अशीच आत्म्याकडून अपेक्षा आहे हे जाणून त्याप्रमाणे आपले आचरण ठेवायचे आहे. तसे नसते तर त्याने जे दिले आहे तसे न देता त्याने काहीतरी निराळे दिले असते. त्याला काहीही अशक्य नाही. परंतु आपली देहादी इंद्रिये सृष्टीलीला उपभोगत असताना भावना विवश होतात. कारण हे भौतिक वस्तुजगत उपभोगत असताना देहादी इंद्रियांना महासौख्य मिळते. एकदा मिळालेले सौख्य परत परत मिळावे अशी हाव निर्माण होते. त्यामुळे आपली देहादी इंद्रिये या भौतिक वस्तू जगताच्या मोहात पडतात. वस्तुजगत मोठे विलोभनीय आणि आकर्षक आहे, इतके की त्यांच्या उपभोगासाठी देहादी इंद्रिये हैवान होतात. त्यांना तारतम्य, विवेक, संयम राहत नाही. ती बेताल होतात. उपभोगांसाठी प्रसंगी प्रमाद करतात, अयोगिक वर्तन करतात. यात सृष्टीलीलेचा केवळ आस्वाद घेणे हा मूलभूत हेतू विसरला जातो. इतका की देहातील जीवात्मा आणि अंतःकरणातील अंशात्म्याचाच विसर होतो. देहादी इंद्रिये स्वतः वर्तन करायला सुरुवात करतात. माणसाच्या हे इतके अंगवळणी पडते की तो स्वतः परमात्म्याचा अंश आहे हे विसरतो
आणि तो स्वतःला देह समजू लागतो. अक्षर, अमर, शाश्वत असा प्रत्यक्ष परमात्म्याचा अंश असलेला मानव स्वतःला मर्त्य, विनाश होणारा देह समजू लागतो. मानव सृष्टीलीलेत इतका गुरफटतो, मानव सृष्टीलीलेच्या उपभोगात इतका रममाण होतो, मानव भौतिक वस्तू जगताच्या मोहात इतका रत होतो की तो आपले आत्मिक साक्षीत्व सोडतो आणि वस्तू जगताला देहादी इंद्रियांच्या सेवेला वापरू लागतो. देहादी इंद्रियांना काय हवे आहे यासाठी तो ही सृष्टी निसर्गाच्या नियमाविरुद्ध वापरू लागतो. त्यात तो डोंगर पोखरतो, पर्वत भुई सपाट करतो, उकरून आणि खणून दऱ्या निर्माण करतो, पृथ्वी खणून आणि उकरून काढतो, समुद्र ढवळून काढतो, आकाश दणदणून टाकतो, पृथ्वीच्या बाहेर जाऊन विश्वाला गवसणी घालायला धावतो. वैयक्तिक स्वार्थामुळे, अहंकारामुळे तो आपापसात खून, मारामाऱ्या, जबरदस्ती, बलात्कार, लूट, भांडण, तंटे इत्यादी करून या विश्वात धुमाकूळ घालतो. यामागे त्याचा अहंकार फुलत असतो. तो कधीही शमत नाही. अहंकार सतत धगधगत असतो. त्यामुळे विश्वात सर्वत्र अशांती आणि अशांती नांदते. यात मानवाकडून ब्रह्माचरणाचे आचरण होत नाही याचा त्यालाच त्रास होतो. आपण काहीतरी करायला नको असे केले याची त्याला जाणीव होते. त्याला अपराधी वाटू लागते. मग तो या वाईटाच्या विरुद्ध काहीतरी चांगले करायला जातो. पाप पुण्याचा खेळ सुरू होतो. अशा प्रकारे द्वैत सुरू होते. या द्वैतामधूनच त्याची सुटका होत नाही. दुःख निवारण करायला तो सौख्य निर्माण करतो, परंतु ते सौख्य उपभोगण्यात काहीतरी चुरगाळले जाते किंवा सौख्य टिकवण्यात त्याच्याकडून नकळत पाप होते. याचे दुःख निर्माण होते. माणूस पापपुण्य, सुखदुःख, सज्जन दुर्जन, चांगले वाईट वगैरे अशा असंख्य अनंत अशा द्वंद्वात अडकतो. त्याला वाटते की केवळ पुण्य, सुख, सज्जन, चांगले एवढेच शिल्लक असावे आणि पाप, दुःख, दुर्जन, वाईट तेवढे नष्ट व्हावे. परंतु असे काहीही होत नाही. कोणतीही फक्त एकच बाजू कधीही टिकत नाही किंवा कोणतीही केवळ एकच बाजू कधीही नष्ट होत नाही. याला आध्यात्मिक कारण आहे. या विश्वात सर्व काही त्या परमशक्तीमधूनच निर्माण होते. याला अन्य पर्याय नाही. मग ते पाप असो किंवा पुण्य असो, मग ते चांगले असो की वाईट असो, मग ते सुख असो की दुःख असो, या सर्वामागे तीच ती एकमेव परमशक्ती असते. सज्जनाला जे आत्मचैतन्य प्रभावित करत असते तेच आत्मचैतन्य दुर्जनालाही प्रभावित करत असते. यामुळे एक सत्य घडते की सज्जन जितका बलवान असतो तितकाच दुर्जनही बलवान असतो. सकृत दर्शनी हे विचित्र आहे असे वाटते, अन्यायकारक आहे असं वाटते, परंतु सखोल विचार केला की त्यामागील तत्व उमजते. कारखानदार चाकू तयार करतो. त्या चाकूने कोणी भाजी चिरली किंवा एखाद्याने कोणाचा गळा चिरला तर त्यात तो चाकू तयार करणाऱ्या कारखानदाराचा दोष नसतो. दोष असतो तो त्याचा वापर करणाऱ्याचा. अणुशक्तीने यंत्र चालवायचे की स्फोट करायचा हा ती अणुशक्ती वापरणाऱ्याचा प्रश्न आहे. ती अणुशक्ती वाईट किंवा चांगली नाही. याचप्रमाणे आत्मशक्तीचा उपयोग पाप करायला करायचा की पुण्य करायला करायचा हा ती शक्ती वापरणाऱ्याचा प्रश्न आहे. आयुष्य सुखात जगायचे की दुःखात जगायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कशात सौख्य मानायचे आणि कशात दुःख मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जगायला मिळत असलेली आत्मशक्ती जीवनाला साक्षी आहे. ती कधीही पापपुण्य करत नाही. पापपुण्य ती आत्मशक्ती वापरणारा करत असतो. त्यामुळे तो दुःखी किंवा सुखी होत असतो. सुख दुःख या मानसिक अवस्था आहेत. मग यावर उपाय तरी काय? परमात्माच जर पापपुण्य, सुखदुःख अशा दोन्ही वेळी शक्ती पुरवत असेल तर मग मानवाने करावे तरी काय? हे सांगण्यासाठीच हे कैवल्य उपनिषद आहे. केवळ पुण्य असणार नाही, पुण्याबरोबर पापही असणार आहे. केवळ सुख असणार नाही, सुखाबरोबर दुःखही असणार आहे. आपण अंशात्मा असलेले बरोबर शून्यात स्थित असतो. तेथे या सुंदर विलोभनीय अशा सृष्टीलीलेचा आस्वाद घेत असतो. येथे
उपभोग घेत असूनही त्याचे भोग निर्माण होत नसतात. मोठी कैवल्यानंदी स्थिती असते. आपण पूर्णानंदात आनंदाचे डोही आनंदे विहार करत असतो. परंतु देहभावामुळे, वस्तू जगताच्या हव्यासामुळे, भौतिक उपभोगांमुळे आपण आपले स्वस्थान सोडतो. जास्त बरोबर म्हणजे आपण स्वस्थानापासून ढळतो. शून्यातून उजवीकडे किंवा डावीकडे चालतो. मग अधिक उणे, पापपुण्य, सुखदुःख असा खेळ सुरू होतो. आपले जीवन द्वंद्वात अडकते. या द्वंद्वाला आपणच जबाबदार असतो. पुण्याबरोबर पापही आपणच ओढवून घेतो. सौख्याबरोबर आपणच दुःख ओढवून घेतो. शून्याच्या या दोन्हीही बाजू महाभक्कम असतात. कारण दोन्हीही ठिकाणी पाप किंवा पुण्य कारण दोन्हीही ठिकाणी एकच एक आत्म ऊर्जा काम करत असते. याचे भोग निर्माण होतात. पाप किंवा पुण्य, सुख किंवा दुःख किंवा अशीच सर्व द्वंद्व दोन्हीही सारखीच विष असतात. दोन्हीमुळे भोग निर्माण होतात. पापाच्या भोगातून निर्माण होणाऱ्या दुःखापेक्षा पुण्याचे भोग सौख्यकारक, सुसह्य असतात इतकेच. परंतु दोन्हीमुळे आपण जन्ममरणाच्या रहाट गाडग्यात अडकतो. यास्तव लक्षात घ्यायचे आहे की या द्वंद्वात न अडकता याच्या अतीत उडी मारायची आहे. अधिक आणि उणे यांची बेरीज शून्य करून सृष्टीतील केवळ पूर्णानंद घ्यायचा आहे. त्यासाठी जीवन जगताना आपला साक्षीभाव सोडायचा नाही. आपण मरणधर्मा, मर्तुकडा देह नसून आत्मा आहोत. यासाठी परमात्म्याची ओळख काय ठेवायची आणि त्याप्रमाणे कसे आचरण करायचे ते पुढे सांगितलेले आहे. परमात्मा देहादी इंद्रिय आणि बुद्धिरहित आहे. हे उपनिषद परमात्म्याची म्हणजे पर्यायाने आपली स्वतःची ओळख करून देत आहे. आपण अंशात्मा नेमके काय आहोत ते सांगत आहे. एवढे जरी लक्षात ठेवले तरी आपण द्वंद्वात अडकणार नाही. आपल्याला देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत अडकवणाऱ्या नेमक्या 2 गोष्टींवर हे उपनिषद बोट ठेवत आहे. आपल्याला भौतिक वस्तू जगताच्या मोहात ढकलणाऱ्या नेमक्या 2 गोष्टी हे उपनिषद अधोरेखित करत आहे. त्यासाठी हे उपनिषद 2 महाविलक्षण घोषणा करत आहे. परमात्मा देहादी इंद्रिय विरहित आहे. याचाच अर्थ आपण त्याच परमात्म्याचे असलेले अंशात्मा देहादी इंद्रिय विरहित आहोत. महाविलक्षण आहे हे. आपण माता योनीत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपणच स्वतः जीवात्मा निर्माण करून त्याच्या रक्षणासाठी त्याच्या सभोवती देहादी इंद्रिय तयार करतो. याच देहादी इंद्रियात आपण वास्तव्य करून त्याच देहादी इंद्रियांमार्फत सृष्टी लीलेचा आस्वाद घेतो. येथे ऋषी सांगतात की हे सत्य आहे. तरीही जीवन जगताना लक्षात ठेवायचे आहे की आपण देहादी इंद्रिय नाही. आपण आपल्या रक्षणासाठी घर बांधतो आणि त्यात राहतो. याचा अर्थ आपल्यासाठी घर आहे, आपण घरासाठी नाही. घर कितीही अत्यावश्यक असले, कितीही ते प्रिय असले, ते कितीही सुंदर असले तरीही त्याला एक मर्यादा असणे आणि ती जोपासणे गरजेचे असते. इतर अनेक वस्तूंप्रमाणे घर ही वास्तू आहे. आपण वास्तुशांत करतो आणि घराच्या बाबतीत फार हळवे होतो. हे असेच काहीसे देहाचे बाबतीत आहे. देह आपल्याला सौख्य देतो, त्याच्यामुळे आपण जगतो, त्याच्यामुळे आपल्याला उपभोग घ्यायला मिळतात. देह आपले जीवन झालेला असतो, त्यामुळे आपण देहाच्या बाबत फार हळवे होतो. देहाने जरा काही मागितले की ते मिळवण्यासाठी आपण धडपडू लागतो. कारण देह सुखी तर आपण सुखी, येथे आपले तारतम्य सुटते. देह काय मागत आहे याचा विवेक राहत नाही. उपभोगांना चटावलेला देह अयोगिक मागण्या नोंदवतो आणि आपणही त्या पूर्ण करण्यासाठी अर्थातच अयोगिक आचरण करतो. यासाठी सतत एक एक क्षण लक्षात ठेवायचे आहे की देह आपल्यासाठी आहे. देहाला अवास्तव महत्त्व द्यायचे नाही. घर किती सजवायचे याला मर्यादा असते, तसेच देह किती शृंगारायचा यालाही मर्यादा आहे. देह स्वच्छ ठेवणे, निरोगी ठेवणे, त्याचे संरक्षण करणे इत्यादी अत्यावश्यक आहे. परंतु त्या देहाला 10,000 कपडे, 1000 पायताणे अनावश्यक आहेत. आपण देह नाही.
आपण देहविरहित असे देहापेक्षा निराळे आहोत. देह आपला नोकर आहे. तो जेव्हा अकार्यक्षम होईल तेव्हा त्याला निवृत्त करायचे आहे. त्याचे पतन अटळ आहे. त्यावेळी आपण तिथून दूर होऊन पुढील यात्रेला मोठ्या आनंदाने जायचे आहे. बाह्य वस्तुजगत आणि देह याचा संबंध आहे. बाह्य वस्तुजगत ज्ञात होण्यासाठी देहाची गरज नसते, परंतु आपली स्वतःची ओळख करून घेण्यासाठी देहाची आवश्यकता नसते. देहाशिवाय आपल्याला भान असते. देह आपली ओळख आपल्याला विसरायला लावतो आणि त्याच्याकडे आपल्याला खेचून घेतो. स्वतःच्या ओळखीत देह विघ्न आहे. आपल्या अंतःकरणात उतरायला देहाची गरज नाही. अशा वेळी योग साध्य होण्यासाठी देहभान नष्ट होणे योग्य आणि गरजेचे असते. देहभाव लोप पावला की ध्यानसमाधी साध्य होते. यास्तव देह विरहित होण्यासाठी खास अध्यात्म योग विद्या शिकावी. त्या योगे परमात्मा स्वरूप होता येईल. परमात्मा बुद्धिविरहित आहे. ही दुसरी घोषणा आणखीनच महाविलक्षण आहे. जीवन जगताना बुद्धी कशासाठी लागते याचा मागोवा घेतला तर असे आढळते की काही गोष्टी या मानवी बुद्धीच काय, परंतु मानवी सर्वस्वाच्या पलीकडे आहेत. याचा अर्थ अशा वेळी मानवी बुद्धी काहीही करू शकत नाही. अशा वेळी बुद्धिमान आणि निर्बुद्ध असे सारखेच असतात. उदाहरणार्थ मृत्यू, भूकंप, सुनामी आणि अशा काही परिस्थितीत बुद्धिवान आणि निर्बुद्ध मानव दोघेही काहीही करू शकत नाहीत. ते त्या परिस्थितीचे सारखेच बळी ठरतात. एकतर ते तिथून दूर पळतात किंवा त्यात मृत होतात. मृत्यू, भूकंप, सुनामी बुद्धिवान आणि निर्बुद्ध असा भेद करत नाही. आता दुसरा विचार करूया. जर जीवनाला साक्षी राहायचे असेल तर प्राप्त परिस्थितीत जसे आहे त्याचा स्वीकार करून जीवन जगायचे आहे. विना तक्रार प्राप्त स्थितीत कोणताही बदल न करता स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करायचे आहे. मग अशा वेळीही बुद्धिवान किंवा निर्बुद्ध सारखेच आहेत. निर्बुद्ध त्यात बदल करू शकत नाही आणि बुद्धिवान जरी बदल करू शकत असला तरीही तसे करायला त्याला परवानगी नाही. याचा अर्थ अशा वेळी बुद्धिवान आणि निर्बुद्ध असे दोघेही सारखेच असतात. साक्षीत्व आणि बुद्धी याचा काहीही संबंध नाही. याचा अर्थ असा आहे की जेथे बदल करायचा असेल, जेथे साक्षीत्व सोडायचे असेल, जेथे स्वमर्जीने वस्तू जगताचा उपभोग घ्यायचा असेल तेथे मानव बुद्धी वापरू शकतो. याचा अर्थ जेथे उपभोगातून भोग निर्माण होतात अशा वेळेस बुद्धी लागते. म्हणजे बुद्धी जन्ममरणाचे फेरे वाढवते. मुक्तीचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नाही. बुद्धी मुक्तीसाठी, साक्षात्कारासाठी अडथळा आहे. म्हणूनच इतिहासात आपण पाहतो की कित्येक पंडित मुक्त झाले नाहीत आणि वर्तमानातही असे कित्येक अमुक्त पंडित आहेत. ते मुक्त झाले नाहीत. अर्थातच याला सन्माननीय अपवाद आहेत की जे पंडितही आहेत आणि मुक्तही आहेत, परंतु या पंडितांनी एका ठराविक रेषेपलीकडे आपले पांडित्य दूर ठेवले. या रेषेपलीकडे त्यांनी विद्वत्ता भावभक्तीत विलीन केली. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञान आणि भक्ती यांचा सुंदर गोफ गुंफला आणि याचे एक उदात्त उदाहरण घालून दिले. इतिहासात आपण असेही पाहतो की न शिकलेले अडाणी संत मुक्त झाले. आजही असे न शिकलेले मुक्त झालेले आहेत. यास्तव येथे ऋषी सांगत आहेत की परमात्मा बुद्धिरहित आहे. याचा अर्थ आपण साक्षी राहण्यासाठी बुद्धिविरहित जीवन जगायचे आहे. जे आपल्या जाणीवेच्या अतीत आहे त्याचा विना तक्रार मोठ्या आनंदाने स्वीकार करायचा आहे. तसेच जे आपल्या प्रारब्धात आहे ते जरी आपल्या जाणीवेत असले तरीही साक्षीत्वाचे भान ठेवून त्यात बदल न करता त्याचा विना तक्रार मोठ्या आनंदाने स्वीकार करायचा आहे. तरच योग शक्य आहे. बुद्धी वापरून प्राप्त परिस्थितीत बदल केला की भोग निर्माण झालेच असे समजावे. हरिओम.